हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल, जो आपल्या झाडावरती जे काही रामफळ लागली ते मी तुम्हाला दाखवले होते आणि त्यातलंच एक तयार झालेलं पण होतं, ते पण मी काढलं होतं, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आता ते पिकलंसुद्धा आहे. आज पिकलं पण आणि एक नंबर टेस्ट होती. एकदम छान गोड होतं आणि आता तसं बघायला गेलं तर बाकीचे पण सगळे आता हळूहळू तयार होत आहेत, कारण की कलर जो आहे तो आता लाल लाल होत येतोय. सो मस्त एकदम टेस्टला एक नंबर होतं. आणि आता हा सीझन आहे, तर ह्या सीझनमध्ये ना सगळी जी फळं आहेत म्हणजे रामफळ ते ह्या सीझनमध्ये तयार होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल परत एकदा भाजी मेथीची. तर मेथीची भाजी जिथे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, सो आपल्याकडे गुरुवार वगैरे होते मार्गशीर्ष महिन्यातले, तर त्याच्यामध्ये आपण जे काही भाज्या वगैरे केल्या होत्या, कारण की तसं बघायला गेलं तर पाऊस खूप होता, त्याच्यामुळे आपल्याकडे मळे वगैरे तयार नव्हते. त्याच्यामुळे घरच्या घरी जी काय आपली वाळू वगैरे अशी आपण घर बांधकामाला होती, तर त्याच्यामध्येच आपण घराच्या साईडला जसं मस्तपैकी त्याच्यामध्ये केलेले होते भाजी. तर आज पण तुम्हाला बघायला मिळेल. सो त्याच ठिकाणी परत एकदा भाजी केलेली आहे आणि खूप छान झाली आहे. सो याआधी पण मी म्हणजे 2 ते 3 दिवस झाले असतील, तिथली मी भाजी काढली होती, भाजीसाठी पण आणली होती. तर परत तुम्हाला बघायला मिळेल. आता ती ते परत कशी भाजी तयार झाली तर त्यामागे पण कारण आहे. तर ती जी भाजी ज्या वाळूमध्ये लावलेली आहे, ती वाळू ना परत काढून वर खाली करायची. म्हणजेच आता जी आपण समजा एकदा लावली आहे ना, एकदा काढून झाली पूर्ण भाजी, की परत ती वाळू आहे ना मिक्स करायची छानपैकी आणि त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आपली मेथी. तर त्या पद्धतीने तुम्ही मेथी पण छानपैकी तयार करू शकता अशा पद्धतीने. आता कधी-कधी काय होतं, की एकाच जागी भाज्या होत नाहीत किंवा जर तुम्ही 1-2दा जरी त्या ठिकाणी त्या जमिनीवरती जरी भाज्या घेतल्या असाल, तरीही होत नाहीत. तर जमिनीमध्ये थोडाफार फरक पडतो, पण वाळूमध्ये इझिली भाज्या होऊन जातात आणि छानपैकी लांबलचक अशी मुळं वगैरे असतात ह्याच्यामध्ये. कारण की तसं बघायला गेलं तर माती हेवी आहे खूप. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला पाळं जे काय त्याची मुळं असतात, ती आतमध्ये रोवायला खूप वेळ जातो. पण त्याच तसं बघायला गेलं तर जी वाळू आहे ती हलकी आहे. जरी पाणी टाकल्यानंतर जरी जड झाली, तरी त्याच्यामध्ये इझिली जी काही झाडं आहेत ती मुळं आपोआप म्हणजे मुळांना खूप सारी जागा मिळते आणि छानपैकी आतमध्ये मोठी अशी मुळं होतात. तर तुम्ही बघितले असाल, सो आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बघा. पण आज पण तुम्हाला बघायला मिळेल. सो 3-4 लाईन असतील. सो मी 2 काढल्या होत्या भाजीसाठी. 2 ते 3 लाईन फक्त त्याच्यामध्ये असतील. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर ही बघा, ही ती भाजी आहे त्याच जागी रुजलेली. तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले असाल ना, तर तिथे बघायला मिळेल तुम्हाला. आता प्रश्न असा आहे, की त्याच जागेवरती भाजी होते का? जर तुम्ही जमिनीत करायला गेलात, तर त्याच त्याच जागेवरती 1 ते 2 वेळा भाजी होईल. पण नंतर नेक्स्ट टाईम भाजी जरी रुजली, तरी तेवढी हे नाही होणार, त्याला होलम वगैरे लागते. पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये रेतीमध्ये जर भाजी पेरलीत परत 2दा-3दा, ही तर आता सांगू तुम्हाला 4 ते 5 वेळा भाज्या इथे झालेल्या आहेत रुजवून आणि परत त्याच जागी म्हणजे रुजरा टाकलेले होते. तर हीच भाजी आहे. सो रेतीमध्ये चांगली होते भाजी. तुम्ही किती वेळा पण पेरू शकता. पण मातीमध्ये तेवढी होत नाही. मातीमध्ये 2 ते 3 वेळाच होऊ शकते. सो बघा, इथे तीच परत रुजवलेली आहे भाजी आणि आता तसं बघायला गेलं तर भाजींचं हे आता कमी होत आलेला आहे, जो काही सीझन होता तो. पण आपण ही परत तिथेच रुजायला टाकलेली होती भाजी, तर ती आहे ही. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो हा व्हिडिओ शॉर्टमध्ये आहे, सो आवडेल तुम्हाला बघा. तर आता इथे आपण थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.